नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो पहा, काल आपण 30 पर्यंत प्रश्न पाहिले होते। TCS पॅटर्ननुसार आपण हे संपूर्ण क्वेश्चन पाहत आहोत। तर मित्रांनो हा आपला चालू घडामोडीचा दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्लेलिस्टसुद्धा ही प्लेलिस्टसुद्धा तुम्ही पाहू शकता। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आणि 31व्या क्रमांकाचा प्रश्न आहे आजचा। तर पहा, राज्यातील पहिले सौर ग्रामगाव म्हणून कोणत्या गावाने मान मिळवला आहे? तर राज्यातील पहिले सौर ग्रामगाव म्हणून कोणत्या गावाने मान मिळवला आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे। IMP आणि महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, मन्याडची वाडी हे गाव आहे आणि हे गाव पहिलं महाराष्ट्र राज्यातील सौर ग्रामगाव म्हणून ओळखलं जातं आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे सातारा जिल्ह्यामध्ये। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, असे प्रश्न TCS 100% विचारतं। लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्यातील पहिलं सौर ग्रामगाव कोणतं? तर मन्याडची वाडी। त्याच्यानंतर 32 नंबरचा प्रश्न पहा, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली? पहा, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी याची सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर दुवा यांची निवड करण्यात आलेली आहे। ती कोल्हापूरची आणि एक ठिकाणी मुलगी आहे। ठीक आहे। पुढचा प्रश्न पहा, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? नागपूर ते मुंबई जो काही समृद्धी महामार्ग आहे, या समृद्धी महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? तर ही मित्रांनो 701 किलोमीटर आहे। किती? 701 किलोमीटर या समृद्धी महामार्गाची लांबी आहे। आणि समृद्धी महामार्गाला कोणाचं नाव दिलेलं आहे? तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे। हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे पहा, राज्याच्या राज्यपाल परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती व उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे? म्हणजे राज्याचे जे काही जेवढे राज्यपाल आहेत, या सर्व राज्यपालाची जी काही परिषद मित्रांनो कोणत्या शहरामध्ये भरण्यात आली होती आणि याचे उद्घाटन मित्रांनो कोणी केले आहेत? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तर राज्याच्या सर्व राज्यपालाची जी काही मित्रांनो परिषद आहे ही या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी भरली होती। कुठे? नवी दिल्ली याच ठिकाणी भरली होती। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की राज्याच्या राज्यपालाची जी काही परिषद आहे ही नवी दिल्ली या ठिकाणी भरली होती। तर या परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? पंतप्रधान, राष्ट्रपती अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे की राज्यपालाची जी काही परिषद दिल्ली या ठिकाणी भरली तर याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर द्रौपदी मुर्मू यांनी हे केलेलं आहे। जर मित्रांनो तुम्हाला मराठी, इंग्लिश आणि GKच्या PDF नोट्स जर हव्या असतील तर मित्रांनो अतिशय माफक दरामध्ये आपण ते अवेलेबल करून देण्यात आलेले आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ह्या परचेस करता याव्यात। कारण की सर्व विद्यार्थ्यांना परवडेल अशी फी या ठिकाणी ठेवण्यात आली। फक्त 50 रुपये फी या ठिकाणी आहे मित्रांनो। आणि जर ह्या सर्व PDF जर तुम्हाला हव्या असतील तर 79 77 09 27 आणि 14 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता। मित्रांनो एक वेळेस विचार करा, 50 रुपये म्हणजे काही किंमत नाही मित्रांनो, परंतु ह्या 50 रुपयामध्ये ह्या एवढे जे PDF तुम्हाला देण्यात आले याच्यापैकी जर मित्रांनो 4 ते 5 प्रश्न जरी तुमचे बरोबर आले तरीसुद्धा मित्रांनो तुमचा रिझल्ट या ठिकाणी येऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो ह्या PDF खूप महत्त्वाच्या असणार आहेत। पुढचा प्रश्न पाहता, 2 जुलै 2024 रोजी हतरसा या ठिकाणी झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरीमध्ये जवळपास मित्रांनो 100पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून हतरसा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे। हतरसा या ठिकाणी मित्रांनो चेंगराचेंगरी झाली होती आणि या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 100पेक्षा जास्त लोक मेलेले आहेत। तर या ठिकाणी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे? तर हे ठिकाण मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये, UP म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न पाहता, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमध्ये लाभार्थ्यांचे वय किती असले पाहिजे? मुख्यमंत्री लाडकी बहीण जी काही योजना आहे या योजनेमध्ये लाभार्थ्याचं वय किती असलं पाहिजे? तर ज्या की महिलाचं वयोगटाचं जे आहे मित्रांनो कमीत कमी त्यांचं वय 21 आणि जास्तीत जास्त 65 वर्षे एवढ्या वयोगटातील ज्या काही महिला आहेत ह्या या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी मित्रांनो पात्र ठरलेल्या आहेत। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि लाडकी बहीण योजनेची सुरुवात कुठून झाली? तर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या शहरामधून लाडक्या बहीण योजनेची सुरुवात झालेली आहे, सिल्लोड या ठिकाणावरून। 38 नंबरचा प्रश्न पहा, नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये एकूण किती देशांनी सहभाग घेतला होता? आता जो काही 2024चा T20 वर्ल्ड कप झाला तर यामध्ये किती देशांनी सहभाग घेतला होता अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर एकूण 20 देशांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता। आणि हा T20 वर्ल्ड कप कोणी जिंकला? तर आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे। लक्षात ठेवा, भारत देशाने हा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे 2024चा। आणि उपविजेता कोण होता? तर उपविजेता जो काही देश आहे मित्रांनो हा दक्षिण आफ्रिका हा उपविजेता देश आहे। आणि हे जे काही सामने T20 वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये झाला? तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशामध्ये हे ठिकाणी मित्रांनो हे सामने खेळविण्यात आलेले होते। आता काय महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पहा, यजमान देश अमेरिका वेस्ट इंडिज होते। अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला। विजेता देश आहे मित्रांनो भारत, कॅप्टन होते रोहित शर्मा। उपविजेता दक्षिण आफ्रिका, कॅप्टन होते
ॲडम मायक्रम हे या ठिकाणी त्यांचे कॅप्टन होते. आता अंतिम सामनावीर कोण ठरले होते तर विराट कोहली यांना अंतिम सामनावीर ठरवण्यात आले होतं. म्हणजे शेवटचे जे काही सामना या सामन्यामध्ये सामनावीर कोण होते तर विराट कोहली ठरलेले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान द्विशतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण? अतिशय IMP असलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान द्विशतक, पहा एक शतक नाही तर द्विशतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण? तर ते आहे मित्रांनो सैफ अली वर्मा. सैफ अली वर्मा ही या ठिकाणी पहिली भारतीय खेळाडू आहे की जिने द्विशतक झळकवलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, 12वा विश्व हिंदी सन्मान पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला तर डॉक्टर उषा ठाकूर यांना तो देण्यात आलेला आहे. 12वा विश्व हिंदी सन्मान 2024चा कोणाला मिळाला असा जर प्रश्न जर तुम्हाला विचारला तर विश्व हिंदी सन्मान 2024चा डॉक्टर उषा ठाकूर यांना तो मिळण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, लिओन मास्टर बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणी जिंकली तर लिओन मास्टर बुद्धिबळ स्पर्धा विश्वनाथ आनंद यांनी जिंकलेली. कोणी? विश्वनाथ आनंद यांनी ही जिंकलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, RBIचे सध्याचे गव्हर्नर जनरल कोण आहेत? RBIचे सध्याचे गव्हर्नर जनरल कोण आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. तर RBIचे सध्याचे जे काही गव्हर्नर जनरल कोण आहेत तर ते आहेत मित्रांनो शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे RBIचे सध्याचे गव्हर्नर जनरल आहेत आणि ते किती 25व्या क्रमांकाचे आहेत. आता RBIची स्थापना केव्हा झाली होती? RBI पहा मित्रांनो, RBIची स्थापना केव्हा झाली तर 1 एप्रिल 1935 मध्ये RBIची या ठिकाणी स्थापना झाली होती. आणि RBI जो काय ॲक्ट आहे तर तो कोणता ॲक्ट आहे तर 1934च्या ॲक्टनुसार 1935 मध्ये RBIची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि RBIचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये असा जर प्रश्न विचारला तर RBIचं मुख्यालय मुंबई या शहरामध्ये. कुठे? मुंबई या शहरामध्ये RBIचं मुख्यालय आहे. आणि ही जी काय RBI मित्रांनो या ठिकाणी द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो काही ग्रंथ आहे या ग्रंथावर आधारित मित्रांनो द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामध्ये RBIचा उल्लेख करण्यात आला होता. आणि मित्रांनो RBIचा उल्लेख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा द प्रॉब्लेम ऑफ रुपी याचा मित्रांनो संबंध या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, 43 नंबरचा प्रश्न, भूस्खलनामुळे चर्चेत असलेला वायनाड हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये? पहा, भूस्खलन झालं होतं आणि वायनाड नावाचा जो काही जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये हे भूस्खलन झालं होतं. तर एक नैसर्गिक आपत्ती आपल्याला म्हणता येईल. तर हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर पहा, भूस्खलनामुळे चर्चेत असलेला वायनाड हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर हा केरळ या राज्यामध्ये. कोणत्या मित्रांनो? केरळ या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, 44 नंबरचा, भारतातील पहिली 3D प्रिंटेड शाळा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? पहा, भारतातील पहिली 3D प्रिंटेड शाळा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? IMP असलेला प्रश्न आहे. भारतातील पहिली 3D प्रिंटेड शाळा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली तर ती अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आली. कोणत्या? अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 45 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो, मर्सर संस्थेच्या 2024च्या अहवालानुसार देशातील सर्वात महागडी शहर कोणते आहेत? म्हणजे मर्सडी जे काय मित्रांनो हे या ठिकाणी अहवाल सादर करते तर यामध्ये सर्वात महागडं शहर आपल्या भारतामधलं सर्वात महागडं शहर कोणतं आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा, मर्सर संस्थेच्या 2024च्या अहवालानुसार देशातील सर्वात महागडं शहर कोणतं आहे तर मुंबई हे शहर. मुंबई हे शहर देशातील सर्वात महागडं शहर आहे. आणि जगाचा जर विचार जर केला तर मित्रांनो जगातील सर्वात महागडं शहर कोणतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की या ठिकाणी सांगा. 46 नंबरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिली संविधान पार्क कोणत्या शहरामध्ये उभारले जाणार आहे? महाराष्ट्रातील पहिले संविधान पार्क कोणत्या शहरामध्ये उभारले जाणार आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर महाराष्ट्रातील पहिले संविधान पार्क पुणे या शहरामध्ये उभारलं जाणार आहे. पुणे या शहरामध्ये उभारलं जाणार आहे. पुढचा प्रश्न पहा, 47 नंबरचा, आर्टिफिशियल इंडेक्स इंडियास 2024 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आर्टिफिशियल इंडेक्स रेडियस 2024 नुसार आपला जो काही भारत आहे एकूण 72व्या क्रमांकावर. एकूण किती? 72व्या क्रमांकावर आहे. 48 नंबरचा प्रश्न पहा, 2024चा राज्यश्री शाहू पुरस्कार कोणाला मिळाले? 2024चा राज्यश्री शाहू पुरस्कार कोणाला मिळाले? मित्रांनो पुरस्कारावर 100% प्रश्न विचारले जातात. तर 2024चा राज्यश्री शाहू पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर पन्नालाल सुराणा यांना मिळालेले. कोणाला? मित्रांनो IMP प्रश्न करून देतो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी. 2024चा राज्यश्री शाहू पुरस्कार कोणाला मिळाला तर पन्नालाल सुराणा यांना तो मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहता,
बाल साहित्य पुरस्कार 2024 कोणाला मिळाला, तर बाल साहित्य पुरस्कार 2024 कोणाला मिळाला, तर तो मिळाला पहा भारत सासणे. भारत सासणे यांना बाल साहित्य पुरस्कार 2024 मिळाला आहे. तर पहा शमशेर आणि भूत बंगला कादंबरीसाठी तो मिळाला आहे. कोणतं पहा, शमशेर आणि भूत बंगला या कादंबरीसाठी तो मिळालेला आहे. मित्रांनो, TCS हे पुस्तक आणि कादंबऱ्या जे की लेटेस्ट कादंबऱ्या पुस्तक आहेत की ज्यांना पुरस्कार मिळाले हे प्रश्न 100% विचारतं. त्यामुळे शमशेर आणि भूत बंगला ही कादंबरी कोणाची असा जर प्रश्न जर तुम्हाला आला तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, भारत सासणे यांची ही कादंबरी. पहा, शमशेर आणि भूत बंगला ह्या 2 कादंबऱ्या कोणाच्या, तर भारत सासणे यांच्या ह्या कादंबऱ्या आहेत. अतिशय महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे. आणि या व्हिडिओमधला मित्रांनो शेवटचा म्हणजे 50व्या क्रमांकाचा प्रश्न, उसवन ही कादंबरी कोणाची आहे, तर उसवन ही कादंबरी देविदास सौदागर यांचे. मित्रांनो, ऑलरेडी TCSने हे विचारलेले प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. उसवन ही कादंबरी कोणाची आहे, तर देविदास सौदागर यांची ही कादंबरी. IMP आणि महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे. उसवन ही कादंबरी कोणाची आहे, तर देविदास यांची ही कादंबरी आहे. मित्रांनो, आगामी काळामध्ये होणाऱ्या TCSच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाच्या PDF आहेत त्या फक्त 50 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. BMC भरती असेल मित्रांनो, त्याच्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर भरती असेल, त्याच्यानंतर मित्रांनो महिला व बाल विकास विभाग भरती असेल, या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी ह्या PDF तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की ह्या PDF महत्त्वाच्या आहेत आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल, तर तुम्ही या ठिकाणी हे घेऊ शकता. अतिशय माफक दर ही फी ठेवण्यात आली आहे. याचं कारण असंच की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे परचेस करता यावं आणि सर्व विद्यार्थ्याला परवडेल अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी ही फी ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपली गणित बुद्धिमत्तेची सुद्धा बॅच आहे. जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये जर बेसिकपासून तयारी करायची असेल तर मित्रांनो फक्त 399 रुपये फी आहे. आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्हीसुद्धा विषय तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि याची जी काही मित्रांनो व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड असणार आहेत. अतिशय बेसिकपासून आहे मित्रांनो. आपल्या चॅनलवर प्लेलिस्टसुद्धा आहे, सर्व प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता आणि नंतर तुम्ही परचेस करू शकता. अगोदर मित्रांनो व्हिडिओ पहा, तुम्हाला शिकवणं जर आवडत असेल आणि शिकवल्याला जर तुम्हाला समजत असेल तर आणि तरच मित्रांनो ह्या PDF घ्या. कारण की मित्रांनो पहा, तुम्हीसुद्धा ज्यावेळेस पैसा देता किंवा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या खिशातले पैसे खर्च करता त्यावेळेस मित्रांनो तुम्हालासुद्धा त्या गोष्टी समजणं आणि त्या गोष्टीचा तुम्हाला परीक्षेला फायदा होणं हा सुद्धा महत्त्वाचा उद्देश तुमचासुद्धा असला पाहिजे. माझा तर मूळ उद्देश तोच आहे की आपल्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्या विद्यार्थ्याला यश मिळावं हाच उद्देश मित्रांनो डोळ्यासमोर ठेवून या संपूर्ण गोष्टी मी या ठिकाणी करत आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जो काय प्रतिसाद देता त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. असाच प्रतिसाद असंच प्रेम तुमचं आपल्या चॅनलवर राहील अशी मी तुमच्याकडून आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.